ग ग लिहूनच घेते. प प ग ग पाच तुम्हाला दिसत आहेत अक्षर. तर अक्षरमालेमध्ये कोणती अक्षरे समान वेळा आलेली आहेत? तर यामध्ये पहा, ख मोजायचा आहे तर आपल्याला ख हा 3 वेळा दिसतोय. प मोजला तर तो 5 वेळा दिसतोय. ग मोजा, ग हा 4 वेळा आलेला आहे. त्यानंतर आपल्याला घ हे अक्षर दिसतंय ते 1 वेळा आलेलं आहे. ट हा 2 वेळा आलेला आहे आणि ड हा 2 वेळेला आलेला आहे. मग पहा, समान अक्षर विचारलेली आहेत. त्या अक्षरमध्ये कोणती अक्षर समान वेळा आली आहेत? तर ट आणि ड हे 2-2 वेळा आलेले असल्यामुळे हे समान वेळा आलेले आहेत. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढे संख्या माला दिलेली आहे. या संख्या मालिकेमध्ये 5 पूर्वी 3 आहे, मात्र 5 नंतर 4 नाही, असे किती वेळा झाले आहे? संख्या मालेचं व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे. 5 पूर्वी आपल्याला 3 आलेला चालेल, परंतु 5 पूर्वी 5 नंतर आपल्याला 4 नको आहे. तर पहा, सुरुवातीची 3, 5, 2 ही पहिली जोडी आपल्याला सापडली. नंतर पहा, 4 नंतर 5 सोडून दिलाय. 3, 5, 3 हे इथं सापडले. पुन्हा पुढे 4, 6, 5 4 सोडून द्या. 3, 5, 3 ही तिसरी जोडी आहे. त्याच्याच शेजारी पहा, 3 आहे, 5 आहे आणि 6 आहे. पुन्हा 4 4 सोडून द्यायचा आहे. 3, 5, 3 आणि शेवटी पहा 3, 5, 7 1 वेळा, 2 वेळा, 3, 4, 5 आणि असे किती वेळा झाले आहे? 6 वेळा झाले आहे. हा 5 पूर्वी 3, 5 नंतर आपल्याला 4 नको होता. बरोबर, इथे 2, 3, 3, 3 अशा पद्धतीने 352, 353 असे आपल्याला किती सापडलेत? किती वेळा सापडले? तर 6 वेळा. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, गटात न बसणारे पद ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आपले पर्याय आहेत पहा, पहिला आहे डोळा नयन, दुसरं सूर्य भास्कर, 3 हस्त पाणी, 4 गरीब दिन. डोळा आणि नयन हे जोड समानार्थी शब्दच आहेत. सूर्य भास्कर हे सूर्याला भास्कर हा समानार्थी शब्द आहे. हस्त पाणी, पाणी हे 2 प्रकारे लिहिलं जातं. हस्त म्हणजे हात, हस्त या शब्दाचा अर्थ होतो हात, परंतु हे जे पाणी आहे हे पिण्याचं पाणी, आणि हा ज्या वेळेस पाण्याला पहिली वेलंटी येते तेव्हा त्याचा अर्थ हा हात होतो. म्हणून हा सुद्धा जोड समानार्थी शब्द आहे. तर चौथा जो पर्याय आहे गरीब दिन, दिन हा शब्द सुद्धा 2 पद्धतीने लिहिला जातो. दिन जर त्याला पहिली वेलंटी आली तर त्याचा अर्थ दिवस असा होतो, आणि दिन या शब्दाला जेव्हा दुसरी वेलंटी येते तेव्हा त्याचा अर्थ गरीब होतो. परंतु इथे पहिली वेलंटी दिली असल्या कारणाने इथं चौथा पर्याय हे गटात न बसणारं पद आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, आता तुम्हाला आकृती दिसतीच आहे. या आकृत्यांमध्ये आपण निरीक्षण करायचं आहे प्रत्येक अक्षराचं. आता आपण पहिली आकृती पाहूया. ए, बी आणि सी अशा पद्धतीने लिहिलेले आहेत पहा. तर घड्याळाच्या दिशेने लिहिलेले आहे. दुसरी आकृती पहा, ए बी सी घड्याळाच्या दिशेने आहे. 3 नंबरच्या आकृतीमध्ये मात्र ए बी सी हे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने लिहिलेले दिसतात. 4 नंबरच्या आकृतीमध्ये पण पहा, ए बी आणि सी हे बरोबर घड्याळाच्या दिशेने लिहिलेले दिसत आहेत. म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. तरी सुद्धा आपण पुन्हा पाहूया, पी क्यू आर
याचा जरी विचार केला तर पी क्यू आर, दुसऱ्या आकृतीमध्ये पहा पी क्यू आर, पी क्यू आर हे सर्वच्या सर्व जे अक्षर आहेत ही मात्र घड्याळाच्या विरुद्ध दिशेनेच लिहिलेली आहेत. फक्त आपल्याला एबीसी या अक्षरांचाच विचार करण्याची गरज होती. आणि यामध्ये पर्याय क्रमांक 3 यामध्ये एबीसी हा एकच पर्याय असा आहे की ते अक्षर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आहेत आणि बाकीचे जे पर्याय आहेत त्यामध्ये ते सरळ दिशेने लिहिलेले. आता पुढचा प्रश्न पाहूया. एकदम सोपी आकृती आहे, अगदी तुमच्या नजरेत लगेच भरली असेल की याचं काय पर्याय क्रमांकाचे उत्तर असेल. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बाकीच्या 3 जर आकृत्या पाहिल्या 2, 3 आणि 4 या वर्तुळाकार आहेत आणि 1 नंबरची जी आकृती आहे ती वर्तुळाकार दिसत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 असे त्याचे उत्तर आहे. आता पुढे आहे संख्या दिलेल्या आहेत आपल्याला. गटात न बसणारे पद आपल्याला शोधायचे आहे. पहिला पर्याय आहे 4, दुसरा पर्याय आहे 17, तिसरा पर्याय आहे 7, चौथा पर्याय आहे 12. आता पहा, आपल्याला विचार करण्यासाठी संख्या दिलेल्या असतात आणि आता कोणकोणत्या पद्धतीने आपण विचार करतो ते आपण ठरवायचं. त्याच्यात जर पाहिलं तर आपण बऱ्याच वेळा सम, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या सर्व गोष्टींचा विचार करत असतो. परंतु इथे विचार केला तर ही सम आहे, ही सम आहे, अरे बसत नाही. नंतर पहा मूळ जरी पाहिलं तरी सुद्धा या दोन संख्या संयुक्त आहेत, हेही बसत नाही. तर आपल्याला फार वेगवेगळे दिशेने विचार करावा लागणार आहे. तर आपण विचार करूया. पहा, आपण काय करू, आता इथे काय आले पहा, आपण जर 1 चा वर्ग केला आणि त्यामध्ये 3 मिळवले तर किती होतात पहा बरं. तर उत्तर येते 4. नंतर 7 ही संख्या सुद्धा आपल्याला 2 च्या वर्गामध्ये 3 मिळवून मिळू शकते आणि 12 ही संख्या देखील 3 चा वर्ग केला आणि त्यामध्ये 3 मिळवले तर येऊ शकते. 1 चा वर्ग 1 चा वर्ग 1 आणि त्यामध्ये 3 मिळवले उत्तर येते 4. 2 चा वर्ग 4, 4 मध्ये 3 मिळवले तर 7 येतात. 3 चा वर्ग 3 दुणे 6, सॉरी 3 त्रिक 9, 9 मध्ये 3 मिळवले तर 12 उत्तर येते. परंतु 17 ही संख्या जर आपण 4 चा वर्ग केला तर 4 चोक 16 आणि 16 मध्ये तर 3 मिळवले तर 17 येत नाही, म्हणून आपलं गटात न बसणारं पद आहे 17 आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पहा. 111, 482, 231 आणि चौथा पर्याय आहे 362. यामध्ये सुद्धा आपण सम, संख्या, संयुक्त, प्रत्येक गोष्टीचा विचार करतो. 2 ने भाग जातो का, 3 ने भाग जातो का, 9 ने भाग जातो की 11 ने भाग जातो, सर्व गोष्टींचा आपण विचार करतो. आणि ज्या वेळेस कोणताच पर्याय आपला बसत नाही तर आपल्याला आणखी दुसऱ्या दृष्टीने विचार करून आपल्याला त्या गणिताचं त्या उदाहरणाचं उत्तर काढावं लागतं. तर पहा, इथे 1 आणि 1 चा गुणाकार करा. 1 गुणिले 1 आलं उत्तर. हे मधलं उत्तर आलं 1. म्हणजे पहिली संख्या आणि तिसरी संख्या या दोघांचा गुणाकार केला की मधली संख्या हे उत्तर येतं का. आता या 4 आणि 2 चा गुणाकार करा. 4 गुणिले 2 उत्तर आलं 8. 2 आणि 1, आता ह्या दोघांचा जर 2 आणि 1 चा गुणाकार केला तर उत्तर मात्र 2 येतं आणि इथे उत्तर दिलेलं आहे 3. आणि शेवटचं करूया. 3 गुणिले 2 बरोबर 6. म्हणजे आपल्या गटात न बसणारं उत्तर आपल्याला सापडलेलं आहे पर्याय क्रमांक 3. काय केलंय आपण, 1 आणि 1 चा गुणाकार 1 मधली संख्या पहिल्या संख्येचा आणि तिसऱ्या संख्येचा गुणाकार 4 गुणिले 2 8 उत्तर आले 8. परंतु
पर्याय क्रमांक 3 मध्ये इथे बेरीज केलेली आहे 2 आणि 1 ची, गुणाकार केलेला नाही. आणि 4 मध्ये बरोबर 3 2 बरोबर 6 अशा पद्धतीने उत्तर काढलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 हे गटात न बसणारं पद आपल्याला सापडलेलं आहे. पुढे प्रश्न असा आहे, मालिकेतील संख्यांच्या मांडणीतील सूत्र लक्षात घेऊ प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायातून निवडा. तर काय करावं लागेल आपल्याला? मांडणी दिलेली आहे संख्यांची, त्यात प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आणि त्या प्रश्नचिन्हाच्या जागेवर आपल्याला येणारी जी संख्या आहे प्रमाणे ती शोधायची आहे. आता आपण संख्या लिहून घेऊया. 53 61 68 82 प्रश्न 103. विचारपूर्वक हे गणित सोडवायचं आहे. तर त्याचं उत्तर कसं येतंय? अगोदर या दोघांची बेरीज करा. 5 अधिक 3 बेरीज झाली 8. आता 53 मध्ये जर 8 मिळवली तर उत्तर आपलं 61 येते. त्यानंतर काय करायचं आहे? या दोघांची बेरीज करायची आहे. 6 आणि 1. 6 आणि 1 ची बेरीज येते 7. मग 61 मध्ये 7 मिळवले की बरोबर 68 उत्तर येते. त्यानंतर 6 आणि 8 ची बेरीज करायची आहे. ती येते 14 बरोबर. आणि 68 मध्ये आपण 14 मिळवली की आपल्याला उत्तर मिळत आहे 82. त्याच पद्धतीने या दोघांची बेरीज करूया. 8 आणि 2 10. 82 मध्ये 10 मिळवल्यानंतर उत्तर येत आहे 92. पर्याय क्रमांक शोधायचा आहे आपल्याला. 92 आहे का? आहे. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये 92 मिळवलेला आहे. तरी तर पुढचं पण आपण करून पाहूया. 9 आणि 2 दोघांची बेरीज येते 11 आणि 92 मध्ये जर 11 मिळवले तर आपल्याला 103 मिळत आहे. म्हणजे आपलं हे उत्तर परफेक्ट आलेलं आहे. काय केले पुन्हा लक्ष द्या. 5 आणि 3 दोघांची बेरीज 8. 53 मध्ये 8 मिळवले 61. 6 आणि 1 ची बेरीज झाली 7. 7 61 मध्ये मिळवले दोन्हींची बेरीज झाली 68. परत 6 आणि 8 ची बेरीज केली याची 14. 68 आणि 14 ची बेरीज झालेली आहे 82. पुन्हा 8 आणि 2 ची बेरीज केली आणि त्याचं बेरीज झाली 10. 82 मध्ये 10 मिळवले तर आपल्या प्रश्नचिन्हाच्या जागी 92 हे उत्तर आलेलं आहे. आणि पुढे 92 मध्ये 11 मिळवले, कारण 11 का मिळवले? 9 आणि 2 ची बेरीज झाली 11. त्याचं उत्तर आलं 103. आपल्याला पर्याय क्रमांक सापडलेला आहे. पर्याय क्रमांक 1. जाऊया पुढचा प्रश्न. पुन्हा आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या शोधायची आहे. 2 4 7 12 19 30 प्रश्नचिन्ह आणि 60. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे? 2 आणि 4 या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 2 चा फरक आहे. 4 आणि 7 या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 3 चा फरक आहे. 7 आणि 12 या दोघांमध्ये 5 चा फरक आहे. 12 आणि 19 यामध्ये 7 चा फरक आहे. आणि पुढे या दोघांमध्ये 11 चा फरक आहे. 19 आणि 30. मग आता आपल्याला हे संख्या काय दिसते? 2 काय आहे, 3 काय आहे, 5 काय आहे, 7 काय आहे, 11 काय आहे? तर या आहेत मूळ संख्या. त्या सर्वांच्या पाठ आहे. मग 11 नंतर येणारी कोणती आहे मूळ संख्या? तर ती आहे 13. मग 30 मधून आपल्याला काय करावे लागतील? 13 वजा करावे लागतील आणि आपलं उत्तर येईल 43. सॉरी वजा नाही, तरी ते बेरीज आहे करण्याची. आपली संख्या वाढत गेलेली आहे, वजाबाकी नाहीये. परंतु त्याच्यामध्ये जो मूळ संख्यांचा फरक आहे तो आपल्याला लक्षात आला पाहिजे. जेव्हा याच्यामध्ये 2 मिळवले तेव्हा 4 आले. 4 मध्ये 3 मिळवले 7 आले. 7 मध्ये 5 मिळवले 12 आले. 12 मध्ये 7 मिळवले 19 आले. 19 मध्ये 11 मिळवले 30 आले. आणि 30 मध्ये जर 13 मिळवले तर आपलं उत्तर येणार आहे 43. पुन्हा पुढची जी मूळ संख्या आहे ती आहे 17. जर आपण 43 मध्ये 17 मिळवले तर उत्तर येणार आहे 7. म्हणजे
हा मूळ संख्यांचा वरती ज्या मूळ संख्या दिलेल्या आहेत तो प्रमाणे आणि त्या मिळवत गेलेल्या असल्यामुळे आपलं उत्तर प्रश्नचिन्हाच्या जागी 43 आलेलं आहे. पहा, मूळ संख्या तुमच्या सर्वांच्या पाठच आहेत, त्यामुळे काही अडचण नाहीये. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. पुढे पण आपल्याला काही चिन्ह दिलेली आहेत. आता या चिन्हांचा अभ्यास करायचा आहे. सुरुवातीचं जे चिन्ह आहे काढते मी. आता या चिन्हामध्ये काय बदल झाले एवढंच पहा तुम्ही की सुरुवातीचं जे 1 नंबरचं जे चिन्ह आहे ते शेवटी गेलेलं आहे आणि नंतरची जी 3 चिन्ह आहे ती जशीच्या तशी लिहिलेली आहे. पुन्हा लक्ष द्या, 1 नंबरचं जे चिन्ह आहे ते शेवटला गेलेलं आहे आणि सलग त्याच्या पुढचे जे चिन्ह आहेत बेरीज, गुणाकार आणि वजाबाकी जसेच्या तसे लिहिलेले आहे. मग आपण काय करूया, डायरेक्ट 3 नंबरचं चिन्ह पाहूया. 3 नंबरच्या चिन्हामध्ये पहा काय लिहिलेलं आहे, वजा, लहान, अधिक आणि गुणाकार अशा पद्धतीने. मग आपण काय करूया, सुरुवातीचं चिन्ह शेवटी राहील वजा आणि हे 3 तसेच लिहून घेऊया. असं पर्याय दिसतोय का? पर्याय क्रमांक 3 मध्ये हे चिन्ह तयार झालेलं आहे. म्हणजे 1 नंबरचं चिन्ह पुन्हा आलेलं आहे. सोपं आहे गणित. पुढचा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी प्रमाणे येणारी आकृती कोणती? तर आपल्याला 4 आकृत्या दिलेल्या आहेत. पहिल्या आकृतीचा अभ्यास आपण म्हणजे जोडणार आहोत दुसरीशी. पहिल्या आकृतीमध्ये जो टिंब दिसतोय तो कुठे आलेला आहे पहा. पहिल्या आकृतीतला जो टिंब आहे तो विरुद्ध दिशेने, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने एक घर सोडून आलेला आहे. म्हणजे बेरजेचं चिन्ह आहे ते मात्र घड्याळाच्या दिशेने एक घर सोडून गेलेलं आहे आणि जो त्रिकोण चिन्ह आहे ते देखील घड्याळाच्याच दिशेने एक घर सोडून गेलेलं आहे. मग आपण शेवटच्या आकृतीचा विचार करू डायरेक्ट की आता टिंब कुठे गेला पाहिजे, तर हा जो टिंब आहे तो टिंब घड्याळाच्या विरुद्ध दिशेने गेला पाहिजे. टिंब घड्याळाच्या विरुद्ध दिशेने टिंब कुठे आहे, इथे आहे. तो कुठे जाईल, इथे जाईल. आता बेरीज, बेरीज बेरीज कुठे होती, तर इथे होती. 2 घर पुढे जाईल, एक घर पुढे जाईल, ती पण घड्याळाच्या दिशेने. आणि त्रिकोण तसाच जिथे होता त्रिकोण इथे आहे, तर इथून तो इथे येईल. या पद्धतीच्या आकृती आपल्याला शोधायची आहे. हे आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. काय केलंय की टिंब घड्याळाच्या विरुद्ध दिशेने एक घर पुढे गेला. बेरजेचं चिन्ह एक घर घड्याळाच्या दिशेने पुढे गेले आणि त्रिकोण हे चिन्ह देखील घड्याळाच्या दिशेनेच एक घर पुढे गेलेलं, एक घर सोडून पुढे गेलेलं आहे आणि म्हणून आपल्याला उत्तर सापडलेलं आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न आहे, खालील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 1/3, 3/6, 5/11, 7/17, 9/27, 11/38. आता आपल्याला अपूर्णांक दिलेले आहे आणि यातून आपल्याला चुकीचे पद ओळखायचे आहे. तर काय केलं असेल इथे, बराच विचार तुम्ही करणार आहात. आता याचं उत्तर पहा, 3 आणि 3 ची बेरीज करा. उत्तर आहे 6. आलं.
6 आणि 5 ची बेरीज करा, उत्तर आले 11. पुन्हा 11 आणि 7 ची बेरीज करा, तर इथे उत्तर 18 पाहिजे होतं, ते 17 दिलेलं आहे आणि आपल्याला चुकीचे पद देखील सापडलेले आहे. ते आहे 7/17, पर्याय क्रमांक 3. इथे 18 घ्या, 18 मध्ये 9 मिळवा, पर्याय क्रमांक 18ची आणि 9ची बेरीज 27 येणार आहे. 27 मध्ये 11 मिळवले 38. अगदी दिसायला ते उत्तर सोडवताना आपल्याला सोपं वाटतं, परंतु जेव्हा आपण प्रश्न पाहतो तेव्हा आपल्याला पटकन ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत. बेरीज करणं, वजाबाकी करणं, ह्या गोष्टी सर्व करायच्या असतात. पहा इथे पुन्हा लक्ष द्या, अपूर्णांक आहे तर त्याने पुढील अपूर्णांकाचा जो अंश आहे त्याच्याशी बेरीज केलेली आहे. छेदाची आणि अंशाची बेरीज ही लिहिली छेदामध्ये. अशा पद्धतीने आपल्याला चुकीचे पद सापडलेलं आहे 7/17, जिथे 7/18 पाहिजे होते. पर्याय क्रमांक 3. आता पुढच्या आकृती आकृती दिलेली आहे. सोबतच्या आकृतीत त्रिकोणांची संख्या किती आहे? काय विचारले आपल्याला? त्रिकोण मोजायचे. आता त्रिकोण मोजण्यासाठी तुम्हाला तुमच्या शिक्षकांकडून पूर्णरित्या शिकवलेले असतील, परंतु मी माझ्या पद्धतीने तुम्हाला हे त्रिकोण कसे मोजायचे ते शिकवते. आता याला काय करूया आपण? नाव दिले A, B, C, D. हे आपण ह्या त्रिकोणांना नाव दिले, म्हणजे त्रिकोणामध्ये नाव दिले. तर आता त्रिकोण कसे मोजायचे पहा. आता हा पहिला त्रिकोण A त्रिकोण, हा पहिला त्रिकोण, दुसरा B, तिसरा C, चौथा D आणि 5वा E. हे झाले एकूण 5 त्रिकोण. आता त्यानंतर त्रिकोण मोजायचा आहे B अधिक C. हा एक त्रिकोण. C अधिक D हा देखील एक त्रिकोण. म्हणजे अगोदर आपण एकटे त्रिकोण मोजले, नंतर दोघं मिळून एकत्र त्रिकोण मोजले का B अधिक C चा एक त्रिकोण तयार झाला. हा मोठा. नंतर C अधिक D हा एक त्रिकोण तयार झाला. आता 3 अक्षरी त्रिकोण तयार करणार आहोत, B, C आणि D. हा जो मोठा त्रिकोण आहे त्याला नाव देऊया B अधिक C अधिक D. हा एक त्रिकोण तयार झाला. आता आपल्याला अजून कोणते त्रिकोण तयार होतात? 4 अक्षरी त्रिकोण देखील तयार होतात. A, B, C आणि D. हा जो मोठा त्रिकोण आहे तो आहे A अधिक B अधिक C अधिक D. हा एक त्रिकोण. आणि A, B, C, D नंतर B, C, D, E हा मोठा त्रिकोण तयार होतो. B, C अधिक D अधिक E. या सर्व अक्षरांचा मिळून एक त्रिकोण तयार होतो. पुन्हा पहा, हा A एक त्रिकोण, B दुसरा त्रिकोण, C तिसरा, D चौथा आणि E 5वा. त्यानंतर B अधिक C एक त्रिकोण, C अधिक D हा एक त्रिकोण, B C D हा मोठा त्रिकोण, ABCD हा मोठा त्याच्यापेक्षा मोठा त्रिकोण आणि B अधिक C अधिक D अधिक E. अशा पद्धतीने या सर्वांची बेरीज करून 5, 6, 7, 8, 9 आणि 10 सगळे त्रिकोण आपले एकूण 10 तयार झालेले आहेत. आणि हे 10 त्रिकोण पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिसत आहे. अगदी सहजरित्या आपल्याला हे त्रिकोण मोजता येतात. पुढचा प्रश्न. खालील प्रश्नात एकाच घनाची पृष्ठे वेगवेगळ्या स्थितीत कशी दिसतील हे दाखविले आहे. या आकृत्यांचे निरीक्षण करून 5 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल
ते पर्याय यातून निवडा. प्रश्न अगदी व्यवस्थित वाचायचा आहे आणि प्रश्न वाचून आपल्याला आकृत्यांचं निरीक्षण करायचं आहे. घन दिलेले आहेत आपल्याला आणि त्या प्रत्येक घणावर 3-3 असे अंक दिलेले आहेत. आता आपण याचं उत्तर हे पर्यायातून शोधू शकतो. आपण पर्यायातून पुढे जाऊया. 1 नंबरला पर्याय आहे 2 का. पहिला घनाकृती आपण जर पाहिली तर त्या घनाकृतीमध्ये 2च्या शेजारी 2 अंक दिलेले आहेत. मग 2च्या शेजारी कोण आहेत? 4 आणि 1. म्हणजे 4 आणि 1 हे 2च्या विरुद्ध नाहीयेत. आपल्याला प्रश्न असा विचारलाय आकृत्यांचे निरीक्षण करून 5 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध. मग याच्यामध्ये 5 आहे का? नाहीये. म्हणजेच काय 2च्या विरुद्ध कोणता अंक असेल हे आपल्याला अजून माहित नाहीये. 4 आणि 1 मात्र शेजारी आहेत हे दिसतंय. नंतर पाहूया दुसरा ठोकळा. दुसरं गण पाहूया. त्या गणामध्ये पहा 2च्या शेजारी आपल्याला 6 आणि 3 दिसत आहे. तर मी हे काय सांगते तुम्हाला हे पहा. तर आपल्या पर्यायामध्ये 1 आहे. तर हा जो 1 आहे 2 हा 1च्या शेजारी आहे. मग हा 1 आणि पर्याय आपला बाद होणार आहे. 2 च्या शेजारी 6 देखील आहे. हा पर्याय देखील बाद होणार आहे. 6 आणि 1 मग राहिला 4. आपण काय करूया 2च्या शेजारी 4 देखील आहे. म्हणजे हे 4 शेजारी आहेत. परंतु या 2 घरांमध्ये आपल्याला 5 दिसत नाहीये. आपल्याला मग 2च्या विरुद्ध संख्या शोधायची आहे. तर ती कुठे शोधूया? तर आपण 4 नंबरचा घन याचा देखील अभ्यास करू. तर 4 नंबरच्या घनामध्ये 5 हा अंक दिसतोय परंतु 2 हा अंक दिसत नाही. पहिल्या 2 घनांमध्ये 2 अंक दिसतोय परंतु 5 दिसत नाहीये. याचाच अर्थ काय पहा की 2च्या विरुद्ध 5 हाच अंक असला पाहिजे किंवा 5च्या विरुद्ध 2 हा अंक असला पाहिजे. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर परफेक्ट आहे. अगदी बरोबर आहे. पुन्हा एकदा सांगते मी की पहिल्या 2 गणांमध्ये 2 या अंकाच्या शेजारी 4 1 आणि 6 3 हे अंक आहेत. परंतु 5 कुठे दिसत नाहीये. तिसरी जरी आकृती पाहिली तर त्यामध्ये सुद्धा 2च्या शेजारी शेजारी अंक 1 आणि 3 आहेत. विरुद्ध नाहीयेत ते. आपल्याला विरुद्ध अंक शोधायचे म्हणून 2च्या विरुद्ध 3ही गणांमध्ये आपल्याला 5 दिसत नाहीये. मग परंतु चौथ्या गणामध्ये 5 दिसतोय तर 2 दिसत नाहीये. याचाच अर्थ आहे 5च्या विरुद्ध म्हणजे समोरील बाजूला 2 आहे आणि बाकीच्या आकृत्यांमध्ये 2च्या विरुद्ध 5 आहे. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 5 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर 2 हा अंक आपल्याला सापडत आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न फार सोपा आहे मुलांनी तुमच्यासाठी. घोड्याला उंट म्हटले, उंटाला झेब्रा म्हटले, झेब्र्याला गाढव म्हटले, तर वाळवंटातील जहाज कोणाला म्हणावे? वाळवंटातील जहाज कोणाला म्हणतात हे अगोदर उत्तर आपल्याला माहिती असायला हवं. तर वाळवंटातील जहाज आहे उंट. कारण उंट वाळवंटातील प्राणी आहे. त्याला जहाज का म्हणतात त्याचा अभ्यास आपण सगळ्यांनी केलेलाच आहे. मग इथे आपल्याला उत्तर कसं शोधायचंय? तर उंटाला काय म्हटलंय हे शोधायचं आहे. उंटाला झेब्रा म्हटले आणि म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. पुन्हा लक्ष द्या आपल्याला वाळवंटातील जहाज कोणाला म्हणतात हे माहिती असले पाहिजे. वाळवंटातील जहाज उंटाला म्हणतात आणि उंटाला आपल्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय हे शोधायचं आहे. उंटाला झेब्रा असे म्हटलेले आहे आणि म्हणून उत्तर झेब्रा लिहायचं आहे. काही जण डायरेक्ट उत्तर लिहितात आणि उत्तर चुकतं. इथं काय करावं लागतं उंटाला काय म्हटलंय ते शोधायचं आहे आणि मग उत्तर घ्यायचं आहे. मग त्याचं उत्तर सापडतं झेब्रा. पुढे जाऊया. तेही गणित सोपंच आहे. अजय रमेश पेक्षा उंच असून सदू पेक्षा ठेंगणा आहे. आता हे गणित आल्यानंतर आपण काय करायचं आहे असा प्रश्न आला की मांडून घ्यायचे. कोण कोणापेक्षा उंच आहे ते मांडून घेऊया. अजय कोणापेक्षा उंच आहे? अजय रमेश पेक्षा उंच आहे. पुढे जागा ठेवायची कारण मध्ये मध्ये कोणी ना कोणी कोणाचं तरी नाव येऊ शकतं.
अजय रमेश पेक्षा उंच असून सदू पेक्षा ठेंगणा आहे, मग अजय पेक्षा सदू उंच झाला. लक्ष द्या, अजय पेक्षा सॉरी रमेश पेक्षा अजय उंच म्हणून रमेश त्याच्यावरती नाव लिहिलं त्याचं. आता परंतु काय पुढचं वाक्य होतं, सदू पेक्षा ठेंगणा म्हणून सदू अजय पेक्षा उंच झाला. आता समिधा अजय पेक्षा उंच, मग अजयच्या वरती समिधाचं नाव येणार. घेतले आपण सर्व मुलांची नावं मांडून घेतलेली आहेत. समिधा अजयपेक्षा उंच असून सदू एवढी उंच नाहीये, तर सदू नंतर तिचं नाव येणार. कारण का, ती सदू पेक्षा ठेंगणी आहे. मग सदू एवढी उंच नाही तर सर्वात उंच कोण? एक नंबरला ज्याचं नाव आलेलं आहे तो सर्वात उंच असतो. त्याचं उत्तर आहे सदू. पुन्हा पहा, अजय रमेश पेक्षा उंच. अजय रमेश पेक्षा उंच म्हणून रमेश आणि अजय या दोघांची तुलना केली तर अजय उंच आहे. नंतर तो सदूपेक्षा ठेंगणा म्हणून सदू हा उंच आहे. समिधा मात्र सदूपेक्षा ठेंगणी आहे आणि अजय पेक्षा उंच आहे म्हणून ते दोघांच्या मध्ये तिचं नाव आलेलं आहे. परंतु प्रश्न असा होता की सदू सर्वात उंच कोण? ज्याचं नाव एक नंबरला येतं तो असतो सर्वात उंच, कारण आपण उंचीनुसारच नावं लिहिलेली आहे. पुढचा प्रश्न जॉन आणि अहमदचे 5 वर्षांपूर्वीचे वय शरदच्या त्या वेळच्या वयाच्या अनुक्रमे 1/3 पट असून जॉनचे त्या वेळचे वय 8 वर्ष असल्यास त्या तिघांच्या 2 वर्षांनंतरच्या वयांची बेरीज किती वर्षे असेल? प्रश्नच फार मोठा आहे, परंतु घाबरायचं काहीच कारण नाही. प्रश्न सोडवताना अगदी अगोदर काय करायला सांगितले ती क्रिया करायची, त्यानंतर काय करायला सांगितले ती क्रिया करायची. अशा पद्धतीने आपल्याला स्कॉलरशिप म्हटलं की एकात एक असे 3-4 प्रश्न आपल्याला विचारलेलेच असतात आणि मग ते गणित सोडवताना हळूहळू अगदी सलग सोडवत जायचं तर आपल्याला त्याचं उत्तर सापडतं. जॉन आणि अहमदचे आपल्याला 5 वर्षांपूर्वीच वय दिलेले आहे का? 5 वर्षापूर्वीची वय. आता वय पहा किती कशात दिलेली आहे तर पट्टीत दिलेली आहे. जॉनचं वय आहे हे 1/3 पट कोणाच्या? शरदच्या वयाच्या आणि अहमदचे वय मात्र 1/4 पट. हे आहे जॉनचे वय आणि हे आहे अहमदचे वय. आता आपल्याला खरं तर हे वय काढायचे आहे. अगोदर आपल्याला जॉनचं वय किती असेल आणि अहमदचे वय किती असेल हे काढायचं आहे. आता इथे काय दिले, जॉनचे त्यावेळेचे वय हे 8 वर्ष दिलेलं आहे. जॉनचे वय किती दिलेले आहे पहा, 8 वर्ष. अगोदर आपल्याला जर जॉनचं वय माहित असेल तर आपल्याला शरदचे वय काढावं लागेल आणि नंतर अहमदचे देखील वय काढावं लागेल. तर त्यासाठी आपण एक सूत्र वापरूया. कसं काढायचं आहे जॉनचे वय? जॉनचे वय माहित आहे आपल्याला, शरदचे वय काढूया. जॉनचे वय काढण्यासाठी सूत्र पहा, जॉनचे वय बरोबर 1/3 गुणिले शरदचे वय. कसं काढायचं आता जॉनचे वय? जॉनचे वय माहिती आहे 8 वर्ष, मग बरोबर 1/3. कारण हे काय आहे, शरदचे वय काय सांगितले आपल्याला? जॉनच्या वयाच्या 1/3 पट आहे, म्हणून आपल्याला हे सूत्र वापरून पटकन शरदचे वय काढता येणार आहे. आता आपण काय करूया, 8 इकडे घेतलाय. आता हा जो 1/3 आहे तिकडे भागिले आहे
इकडे पण आपण करून घेऊ शरदचे वय. 8 संख्येचा गुणाकार काढा, कारण 24 आणि आपल्याला शरदचे वय मिळालेले आहे 24 वर्ष. पुन्हा पहा काय केले, कोणतं सूत्र वापरले. जॉनचे वय बरोबर 1/3 गुणिले शरदचे वय. कारण आपल्याला 1/3 काय दिलेलं आहे, तर ते 5 वर्षापूर्वीच वय दिलेलं आहे. शरदचे वय आपल्याला मिळालेलं आहे 24 वर्ष. याच पद्धतीने आता आपल्याला अहमदचे देखील वय काढता येईल. आता कोणाच वय मिळाले आपल्याला, तर ते वय मिळालेलं आहे शरदचे. अहमदच्या वयाकडे जाऊया. अहमदचे वय बरोबर 1/3 गुणिले शरदचे. शरदच्या वयावरून आपण अहमदचे वय काढणार. त्याच्यामध्ये शरदचे वय आहे 24 वर्ष. असंच असं मानून घेतलंय, फक्त शरदचे वय तिथे लिहिलं आहे. आता इथे काय सोपं आहे, 3चा पाडा 3 1 3 3 8 24 आणि मग आपल्याला अहमदचे वय मिळालेलं आहे 8 वर्ष. सॉरी, 1/4 आहे ते आपण 3च घेतलंय. पुन्हा लक्षात घ्या, आपल्याला 1/3 हे शरदसाठी होतं. आता आपल्याला अहमदसाठी 1/4 घ्यावा लागणार आहे. तर त्यासाठी चारचा पाडा म्हणावा लागेल. 4 1 4 4 6 24 आणि मग आपल्याला अहमदचे वय मिळालेले आहे 6 वर्षे. सूत्र वापरूनच हे गणित करावं लागेल, तेव्हा आपल्याला हे वय निघणार आहे. आता आपल्याला तिघांची वय माहीत झालेली आहे. जॉनचे वय झालं 8 वर्ष, शरदचे वय 24 वर्ष, अहमदचे वय आहे 6 वर्ष. आता प्रश्न काय आहे, परत प्रश्नाकडे जायचंय. अगोदर तिघांचे वय काढून घेतलेले आहे. आता जॉनचे वय 8 वर्ष असल्यास त्या तिघांच्या 2 वर्षानंतरच्या वयांची बेरीज. परंतु त्या अगोदर आपल्याला काय दिलेलं होतं, ही जी वय आपण काढलीत ना, ही सगळी वय 5 वर्षापूर्वीची आहेत. म्हणून आपल्याला प्रत्येकाच्या वयामध्ये 5 मिळवावे लागणार आहेत. म्हणून आता जॉनचे वय आहे 8, 8 मध्ये मिळवा 5, उत्तर आले 13. परत शरदच्या वयामध्ये मिळवा, शरदचं वय आहे 24, त्यामध्ये देखील 5 मिळवा, उत्तर येते 29. नंतर कोण राहिला, अहमद. अहमदचं वय मिळाले आपल्याला 6, 6 मध्ये 5 मिळवा, ते झाले 11. हे त्यांचं 5 वर्षापूर्वीचं वय आपण काढलं. एक 13 वर्षाचा, एक 29 वर्षाचा, एक 11 वर्ष. सॉरी, हे 5 वर्षापूर्वीचे वय होती. आता आजचं वय काढलं आपण 13, 29 आणि 11. हे जे वय काढले, अगोदरची जी वय काढली ती 5 वर्षापूर्वीची होती. आपल्याला आजचं वय काढणं गरजेचं होतं आणि आजचं वय काढण्यासाठी आपल्याला 5 5 5 मिळवणं गरजेचं होतं. म्हणून आपण त्यांचे आजचे वय काढले. आजचे वय 13, 29 आणि 11 या पद्धतीने. आता आपल्याला पुढचा प्रश्न होता, तिघांच्या 2 वर्षानंतरची वयांची बेरीज. 2 वर्षांचे पण काढायचे, म्हणजे आपल्याला हे आजचं वय भेटले 13. कोणाचं आहे 13 वय, ते आहे जॉनचे वय. जॉनची वय जर 13 असेल तर त्याचं 2 वर्षानंतर ते होणार आहे 15 वर्षाचं. शरदचं वय आहे 24 वर्ष, त्याच्यामध्ये 2 मिळवा, झाले 26. त्यानंतर अहमदचं वय आहे 6 वर्ष, 6 मध्ये देखील 2 मिळवा, झाले 8. हे झाले त्यांचे 2 वर्षांनंतरचं वय. आता काय करायचंय पुढे अजून आपल्याला, तर आपल्याला ह्या तिघांची पुन्हा बेरीज करायची. आजच्या वयामध्ये आपल्याला काय करायचं होतं, आजच्या वयामध्ये 2 संख्या मिळवायची होती, 15, 31, 31 आणि 13. आता या तिघांची बेरीज करून घेऊ. 5 6 6 3 9, 3
1 आणि 3 4 4 आणि 5 59 वर्ष एवढं उत्तर त्याचं आलेलं आहे. खूप मोठं उदाहरण आहे. उदाहरण सोडवताना काय काय केलं हे लक्षात घ्या. सुरुवातीला जॉनचं वय मिळालं होतं, त्या वयावरून शरदचं वय काढलं. शरदच्या वयानंतर शरदचं वय मिळाल्यानंतर आपण मोहम्मदचं वय काढलं. नंतर ही सगळी 5 वर्षांपूर्वीची वय होती. नंतर आजची वय काढून घेण्यासाठी आपल्याला प्रत्येकाच्या वयामध्ये 5 मिळवावे लागले. याचं कारण 5 वर्ष अगोदरची वय असल्यामुळे आजचं वय मिळालं 13, 29, 11. नंतर 13, 29, 11 हे आजच्या वयांमध्ये पुन्हा 2 वर्षानंतरच म्हणून 2, 2, 2 मिळवत गेलो. 15, 31 आणि 13. त्यानंतर पुन्हा आपल्याला कृती सांगितली होती त्यांची बेरीज म्हणून 15, 31 आणि 13 त्यांची बेरीज झाली 59 वर्षे आणि आपलं उत्तर देखील आपल्याला मिळालेलं आहे 59 वर्षे. पर्याय क्रमांक 3. पुढचं उदाहरण आहे पहा. सौ राधा काकूंच्या घरात 2 विवाहित मुलगे आणि 3 नातवंड आहेत. तर त्यांच्या घरात कमीत कमी किती माणसे असतील? सौ या शब्दात काही ना काही लपलेलं असतं. त्या शब्दाला अर्थ आहे पहा. सौ राधा काकू. सौ म्हणजे त्यांचं लग्न झालेलं आहे. म्हणजे राधा काकू आणि त्यांचे मिस्टर म्हणजे हे किती जण झाले? 2 जण झाले. 2 विवाहित मुलगे. विवाहित म्हणजे लग्न झालेलं आहे. तर 2 म्हटल्यावर नवरा बायको असे ते 4 जण झाले. 3 नातवंड. त्यांच्या घरात कमीत कमी किती माणसं झाली पहा? 2, 4, 6 आणि 3, 9. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. पुन्हा लक्ष द्या. सौ म्हणजे लग्न झालेलं आहे म्हणून राधा काकू आणि त्यांचे मिस्टर हे 2 जण. 2 विवाहित मुलगे म्हणजेच काय तर दोघांचेही लग्न झालेले असल्यामुळे त्यांच्या बायका म्हणजे ते जोड्या असे एकूण 4 झाले आणि त्यांची 3 नातवंड आहेत. या सर्वांची बेरीज येते 9. पुढे जाऊया. खालील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे. तो संबंध शोधा व प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या उत्तराच्या पर्याय क्रमांकाच्या वर्तुळ रंगवा. खूप सोपं आहे पहा. पुढे महाराष्ट्राचे राज्यपाल तर भारताचे कोण? महाराष्ट्र राज्यात आपलं हे राज्य आहे आणि महाराष्ट्राचे प्रथम नागरिक म्हणून राज्यपाल असतात. तर मग भारतासाठी प्रथम नागरिक कोण असतील तर ते आहेत राष्ट्रपती. पर्याय क्रमांक 2. आता पुढची आकृती पहा. पुढच्या आकृतीत काय केलेलं आहे? पहिल्या पदाचा दुसऱ्याशी संबंध कसा जोडलाय तर पहिली आकृती ही घड्याळाच्या विरुद्ध दिशेने गेलेली आहे. वरती यम होता तर तो त्याचं तोंड इकडे झालेला आहे आणि खालचा जो यम आहे तो ह्या साईडला गेलेला आहे. म्हणजे असं ह्या पद्धतीने त्यांचं वळण झालेलं आहे. तर आपल्याला बी आणि डी पण त्याच पद्धतीने करूया आपण. बी आणि डी आहे तर काय करायचं आपल्याला घड्याळाच्या विरुद्ध दिशेत जायचे. बी असा खाली येईल आणि डी असं वरती जाईल आणि ही आकृती आपल्याला कुठे शोधायची आहे? बीचं तोंड ही वाटी इथे आली तर डीची वाटी इथे येणार. गोल असं इथे येणार. बरोबर. हे 2 कसे समोर आहेत तसे हे 2 सुद्धा समोर आले पाहिजे. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 हे पुढची आकृती पहा. निरीक्षण करायचंय आकृत्यांचं. खूप छान निरीक्षण जर केलं तर पटकन उत्तर सापडतंय. ह्यामध्ये आकृत्या आहेत. तर 1 नंबरची जी आकृती षटकोन आहे तो षटकोन अगदी आतमध्ये गेलेला आहे. मग आपण पण आपल्या आकृतीचा विचार करूया. तर वरती जो चौकोन आहे तो आतमध्ये जाईल. चौकोन सर्वात आत जाईल. नंतर पहिल्या आकृतीमधला जो चौकोन आहे तो त्या जागेवरच राहिलेला आहे आणि मग आपल्याकडे 2 नंबरची आकृती वर्तुळ आहे. मग आपण
ती जागेवरच ठेवणार आहोत वर्तुळ. म्हणजे काय होईल तर आता तिसरी आकृती काय वर्तुळ. मग तो वर्तुळ काय झालेला आहे अगदी आतमधल्या आकृतीच्या शेजारी गेलेला आहे. मग आपली 3 नंबरची आकृती त्रिकोण आहे. तो उलटा त्रिकोण या शेजारी येईल आतल्या आकृतीच्या. आणि नंतर आपली जी आकृती आहे वर्तुळ तसंच 2 नंबरचा चौकोन आहे. तर आपली 2 नंबरची आकृती कोणती होती वर्तुळ आहे. पुन्हा लक्ष द्या आतमध्ये आपल्या त्या आतमधली जी आकृती आहे त्रिकोण ती 2 नंबरला येते पहा. म्हणून आतमधली आकृती आपली पंचकोन आहे ती 2 नंबरला येणार आहे. म्हणजे वर्तुळ आणि मग पंचकोन येईल. त्यानंतर आपला उलटा त्रिकोण येईल आणि चौकोन येईल. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. पुन्हा लक्ष द्या वर्तुळ हा जसा याच्यामध्ये चौकोन 2 नंबरचा थोडासाच राहिलेला आहे तसं वर्तुळ आपला 1 नंबर येणार आहे. पंचकोन हा 2 नंबरला जाईल. नंतर उलटी आकृती आतल्या 3 नंबरला जाईल आणि जो बाहेरची आकृती आहे ती आतमध्ये गेलेली आहे. म्हणजे चौकोन सर्वात आत गेलेला आहे. पर्याय क्रमांक 4. पुढे 13 169 13 तर 15 काय आता 13 आणि 169चा जसा संबंध आहे तसंच आपल्याला 15चं उत्तर शोधायचं आहे की काय येईल उत्तर. तर इथं फार विचार करणं गरजेचं आहे बरं. ए बी सी हे पर्याय दिलेले आहेत. म्हणजे हे पर्याय नाहीये तर ही उत्तरं दिलेली आहे. ए आहे 225 बी आहे 175 आणि सी आहे 155. आपल्याला काय विचारलंय 13 169 आणि 15 काय असेल. मग आता आपल्या पटकन लक्षात आलेलं आहे आपल्याला 13चा वर्ग 169 माहिती आहे. 13चा वर्ग जर 169 असेल तर 15चा वर्ग किती असेल. तर आपल्याला माहितीये 15चा वर्ग आहे 225. अरे वा आपल्याला 1 नंबर उत्तर सापडले. 13चा वर्ग जर 169 असेल तर 15चा वर्ग 225 हे उत्तर आपल्याला सापडलेलं आहे. आणि मग आपण काय करणार माहिती का पटकन ए कुठे शोधायचंय. हा पर्याय आहेत फक्त ए बरोबर फक्त सी बरोबर ए आणि बी बरोबर ए आणि सी बरोबर. आणि आपण पटकन 1 नंबरचं उत्तर लिहून मोकळे होणार आणि आपले 2 मार्क जाणार आहेत. कारण काय करायचंय आपल्याला आपल्याला ह्याच गणिताचा आणखी वेगळ्या पद्धतीने देखील विचार करायचा आहे. तर पहा 13 आणि 13 या दोघांचा गुणाकार जर केला आपल्याला माहिती 13चा वर्गच 169 बरोबर. हे आपण शोधले. 15चा वर्ग केला तर 225 सापडला. परंतु ज्यावेळेस 13 गुणिले 13 केले 169 उत्तर आलं. आणि 15 आणि 13 ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर उत्तर 195 येते. ह्याही पद्धतीने म्हणजे 2 पद्धतीने या गणिताचं उत्तर येत आहे. आणि म्हणून आपल्याला सी हे सुद्धा उत्तर बरोबर आहे. ए देखील उत्तर बरोबर सी देखील उत्तर बरोबर. का तर 2 पद्धतीने हे गणिताचं उत्तर येत आहे. म्हणून आपल्याला ए आणि सी हे 2 बरोबर आहेत हे शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये हे उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे 27-14. तर 18 काय आपल्याला असं वाटतंय की फार सोपं उत्तर आहे. 2चा आणि 7चा गुणाकार केला की येतोय 14 आणि 1चा आणि 8चा गुणाकार केला की 8 उत्तर यायला पाहिजे. पण आपल्या पर्यायामध्ये 8 नाहीच आहे. म्हणजे आपल्याला पुन्हा विचार करावा लागेल. पहा कसा विचार करायचा आहे. 18 आणि 27 या कोणत्या पाड्यातल्या संख्या आहेत हे आपण पाहूया. तर 9च्या पाड्यामध्ये 27 आहे 9च्या पाड्यामध्ये 18 आहे. मग आता आपण पाहूया 9 गुणिले 3 9 3 27 येते. पण 14 कसं उत्तर येणार ना हे नुसतं गुणाकारच आलाय.
पण उत्तर काढण्यासाठी या दोघांची आपण बेरीज करूया. 9 अधिक 3 उत्तर येते 11. बरोबर. 11 मध्ये किती मिळवल्यावर 14 येतील? 11 मध्ये पण 3 मिळवूया. 14. बरं, हेच या संख्येसाठी लागू होते का ते पाहूया. बर, 18चा जो गुणाकार आहे 18, 9च्या पाड्यात 2 नंबरला 18, 9 गुणिले 2 18, तर उत्तर बरोबर आलं. पुढे काय केलं आपण? 9चा आणि 3, 9ची आणि 3ची बेरीज केली ना, मग आपण 9 आणि 2ची बेरीज करूया. 9 आणि 2 होतात 11. पुढे काय केलं आपण? त्यामध्ये 3 मिळवले, 11 मध्ये 3 मिळवले. सॉरी, 9ची बेरीज झाली 11. बरोबर आहे. 9ची 2ची बेरीज झाली 11 आली. परंतु इथे आपण 3 का मिळवला? कारण इथं या 9 मध्ये 3 मिळवला म्हणून 11 मध्ये 3 मिळवला. इथे 9 मध्ये 2 मिळवला म्हणून 11 मध्ये सुद्धा 2 मिळवायचा आहे. आणि मग उत्तर येते 13. पर्याय क्रमांक 1. पुन्हा लक्ष द्या. 2 आणि 27 का आलं? 9चा 3चा गुणाकार केला 27 आला. 9चा 3चा गुणाकार आलाय, पण पुढे 9 आणि 3ची बेरीज पण करावी लागली, ती आली 11. 11 मध्ये पुन्हा 3च मिळवले, कारण 9 मध्ये 3 मिळवले म्हणून त्याचे उत्तर आलं 14. इथे 18 आहे. 9चा आणि 2चा गुणाकार 18 येतोय, म्हणून 9 आणि 2ची बेरीज येते 11. 11 मध्ये सुद्धा 2च मिळवायचे, कारण 9 मध्ये 2 मिळवलेले आहेत, म्हणून 11 मध्ये 2 मिळवायचे. उत्तर आले 13. आता आपण आजच्या क्लासचा शेवटचा प्रश्न घेऊया. सोबतच्या आकृतीत घर ए ते शाळा बी मार्ग दाखवला आहे, तर घरून शाळेत पोहोचेपर्यंत किती वेळा डावीकडे वळावं लागेल? पाहूया आपण. आकृती तुमच्या समोर आहेच आहे. डावीकडे वळायचे म्हणजे आतून कोपऱ्यातून वळलेले, इथे याला म्हणतात डावीकडे वळणे. तेव्हा घरापासून निघले त्याचा हात उजवीकडे आहे, परंतु जेव्हा इकडे वळतो तेव्हा त्याचा डावीकडे त्याला डावीकडे वळावं लागते. ही उजवी बाजू आणि ही डावी बाजू. जिथं जिथं आतमध्ये तो वळालेला आहे त्याला म्हणायचं डावी बाजू. इथे पण पहा आतमध्ये दिसतंय. नंतर पुन्हा इकडे वळा, मग इथे सुद्धा तो आतूनच वळालेला आहे. जेव्हा ही जी बाहेरची बाजू आहे, ही आतली बाजू म्हणजे डावीकडची बाजू, आणि ही जी बाहेर बाहेर वळाली त्यावेळेस ती उजवीकडची बाजू असते. आणि आपल्याला फक्त काय करायचं आहे? डावीच बाजू मोजायची आहे. डावीकडे किती वळालंय? पुन्हा इथे आतमध्ये वळालेलं आहे. इथे सुद्धा काय झालं त्याचं? डावी बाजूकडे आलेलं आहे. आता इकडे बाहेर वळा, त्यामुळे ती घ्यायचं नाहीये. पुन्हा काय केलंय? पुन्हा आतमध्ये वळाला, झाली इथे एक डावी बाजू आणि शाळेपर्यंत पोहोचलेला आहे. इथे ए आहे आणि इथे बी. इथे घर आहे, इथे शाळा आहे. घरापासून निघाल्यानंतर त्याची डावी बाजू मोजताना नेहमी ज्यावेळेस आतमधला जो काटकोन आहे आतमध्ये वळाल्यानंतर तिथे जी वळतो तिथे एक वेळा वळालेला आहे. इथे पुन्हा आतमध्ये 2 वेळा, इथे 3 वेळा, तिसरी वेळ, पुन्हा ते इथे बाहेर आहे, इथे बाहेर आहे, तिथे चौथी 4 वेळा, आणि इथे 5. असे 5 वेळा त्याला डावीकडे वळावं लागलं, मग तो शाळेपर्यंत पोहोचलेला आहे. पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने आपण आज 25 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. आज तुम्हाला तुमचा जो पेपर आहे त्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. सर्वांनी खूप छान पेपर सोडवा आणि खूप गुण मिळवा. धन्यवाद.